नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंड लर्निंग सीरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मला कुठल्या-कुठल्या डॉक्युमेंट्सची गरज लागेल? तर याचं उत्तर असं आहे की तुम्हाला के-वाय-सी डॉक्युमेंट्सची गरज लागते, ज्याच्यामध्ये कंपल्सरीली पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट आणि नॉमिनीचे डिटेल्स खूप आवश्यक आहेत. याच्याशिवाय तुमची इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. आणि याची आणखी एक खासियत अशी आहे की सर्व प्रकारची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक तुमच्या बँक अकाउंटमधूनच होते आणि जेव्हा तुम्ही रिडीम कराल म्युच्युअल फंड्स किंवा जेव्हा विकाल आणि पैसे परत घ्याल, तेव्हा ते पैसे तुमच्या त्याच बँक अकाउंटमध्ये परत येतात, जे तुमचं प्रायमरी बँक अकाउंट आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कोणालाही म्हणजे ट्रान्सफर करायची गरज नाही आहे. पेमेंट डायरेक्टली तुमच्या बँक खात्यातून म्युच्युअल फंड कंपनीकडे जातं, म्हणजे ए-एम-सीकडे जातं आणि जेव्हा तुम्ही रिडीम करता तेव्हा ते पैसे डायरेक्ट ए-एम-सीकडनं तुमच्या बँक खात्यात जमा होतात. म्हणजे ही एकदम ट्रान्सपरंट प्रोसेस आहे आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला एस-एम-एस अलर्ट आणि ईमेलवरती स्टेटमेंट येतं 2 दिवसाच्या आतमध्ये. त्यामुळे एकदम ट्रान्सपरंट इन्व्हेस्टमेंट होते. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला स्टेटमेंट येतं, एस-एम-एस अलर्ट्स येतात. त्यामुळे तुम्ही बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता. मात्र तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून तुमची रिस्क कमीत कमी करण्याचा प्रयत्न होईल. थँक यू सो मच.